उद्या मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे. आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. दर गुरुवारी ज्या पद्धतीने पूजा करत आलेलो आहोत त्याच पद्धतीने याही गुरुवारी पूजा करायची आहे. मात्र आपल्याला माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे कुंकवाने. कुंकवाने अभिषेक कसा करावा, तर दर गुरुवारी आपण जसा पंचामृताने अभिषेक करतो तसाच कुंकवाने पाण्यामध्ये कुंकू टाकून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाण्यामध्ये कुंकू टाकून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणत माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे. बघा, महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुमच्याच्याने जेवढ्या वेळा होईल तुम्हाला तेवढ्या वेळा करायचं आहे. फक्त पैसा मिळावा यासाठी नाही, तर अष्टलक्ष्मीची प्राप्ती आपल्याला व्हावी. सुखाची, समृद्धीची, धनाची, धान्याची, आरोग्याची, संपन्नतेची 8ही प्रकारची लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी आपल्याला दिवसभरात जेवढ्या वेळा होईल तेवढ्या वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे आवर्जून करायचं आहे. आता माता लक्ष्मीला तुम्हाला कुंकवाने तुम्ही जेव्हा अभिषेक करणार आहात तर माता लक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम म्हणूनच करा किंवा महालक्ष्मी मंत्र म्हणून केला तरीही चालेल. कुंकवाने अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, पुसून घ्या. त्यानंतर तुम्ही एक छोटीशी प्लेट घ्या. छोट्याशा प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा. आता तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे. ज्यांच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नाही त्यांनी फोटोवरही करू शकता किंवा मग तुम्ही सुपारी घेऊन सुद्धा करू शकता. पण मला तरी असं वाटत नाही की कुणाच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नसेल. त्याच्यामुळे बघा, तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर चरणांपासून डोक्यापर्यंत कुंकू अर्चन करायचं आहे. सगळ्यांनी कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये वगैरे केलेलं असेलच बघा, पण आता आपल्याला कुंकुमार्चन हे चरणांपासून माता लक्ष्मीलाच करायचं आहे. चरणांपासून डोक्यापर्यंत. हां, तुम्ही श्रीयंत्रावर केलं तरीही चालेल, पण माता लक्ष्मीच्या मूर्तीला आपण कुंकवाने अभिषेक घातला ना, तर माता लक्ष्मीच्या मूर्तीलाच आपण कुंकवाने कुंकू अर्चन करणार आहोत. तर बघा, माता लक्ष्मीच्या पायांपासून डोक्यापर्यंत आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र हा तुम्हाला 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही 108 वेळा आवर्जून कुंकू अर्चन करायचं आहे. कमलात्मक मंत्र म्हटला की कुंकू अर्चन करायचं. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्र आहे कमलात्मक मंत्र. स्क्रीनवर तुम्हाला दिसला असेल तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आणि कुंकू अर्चन करायचं आहे. नंतर ते कुंकू तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामाला जाताना स्त्रिया दररोजही डोक्याला लावू शकतात, कपाळाला लावू शकतात. बघा, हे कुंकू आपल्याला खूप प्रभावी असतं, सगळ्यांना माहिती आहे. ही झाली कुंकू अर्चनची सेवा. आता दुसरी गोष्ट अशी की आपल्याला संध्याकाळी कापूर आणि लवंग जाळायचा आहे. तर कापूर आणि लवंग एक छोटीशी पंती घ्या. पंतीमध्ये तुम्ही 2 लवंगा आणि 2 कापराच्या वड्या घ्या आणि तो तुम्हाला धूर संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे. लवंग ही माता लक्ष्मींना अत्यंत प्रिय आहे. तुम्ही हा जो धूर आहे संपूर्ण घरामध्ये पसरवा. महालक्ष्मीचा मंत्र म्हणत तुम्ही संपूर्ण घरामध्ये पसरवू शकता. ज्या व्यक्तींना श्रीसूक्त येतं त्यांनी आवर्जून श्रीसूक्ताने कुंकू अर्चन केलं तर अतिशय उत्तम राहील. त्याचबरोबर तुम्ही दिवसभरात विष्णू सहस्त्रनामावली, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम जेवढ्या सेवा तुम्हाला करता येतील ना तेवढ्या तुम्ही आवर्जून करा. कमलगट्ट्याची माळ जी असते ना त्याच्यावर तुम्ही एक माळ जप केला तर तेही खूप चांगलं राहील. कमलात्मक मंत्र तुम्ही कमलगट्ट्याच्या माळेवर जर केला ना तर ती सुद्धा एक खूप जास्त प्रभावी सेवा ठरेल. बघा, आपण अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करत आहोत. फक्त पैसा मिळावा याच्यासाठी करत नाही. फक्त पैसा मिळून काय उपयोग, त्याच्यासाठी शांती, सुख, आरोग्य, धन हे सगळं पाहिजे असतं. त्यामुळे अष्टलक्ष्मी सेवा आपण 3ऱ्या गुरुवारी करणार आहोत. ज्या महिलांना 3ऱ्या गुरुवारी जमलं नाही, अडचण आली, त्या महिलांनी ही सेवा 4थ्या गुरुवारी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी केली तरीही चालेल.